स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कुणाल कामरानं त्याच्या एका मुंबईतील शोमध्ये महाराष्ट्रात साधारणतः 3 वर्षापूर्वी घडलेल्या राजकीय भूकंपावर विडंबनात्मक गाणं सादर केलंय. त्यावेळी त्यानं थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, तसेच काही आरोपही केले. कुणालनं हा व्हिडिओ त्याच्या ट्विटरवर शेअर केला आणि क्षणार्धात हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. त्यानंतर शिवसैनिकांची माती भडकली आणि कुणाल कामराविरोधात टीकेची झोड उठली. शिवसैनिकांसोबतच शिवसेनेचे आमदार खासदार सारेच कुणाल कामरावर तुटून पडले. त्याचा शो मुंबई खारमधील ज्या स्टुडिओमध्ये झाला तिथे पोहोचून शिवसैनिकांनी थेट तोडफोड करायला सुरुवात केली. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एकीकडे टीकेची झोड उठली, गुन्हा दाखल झाला, आता तर माफी मागण्यासाठी अल्टिमेटही देण्यात आला आहे. पण मागे हटेल तो कुणाल कसला? कुणाल कामराबाबत ओढवलेलं हे वादाचं प्रकरण काही पहिलं नाही. यापूर्वीही स्टँडअप कॉमेडीमध्ये शो केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या होत्या. पण त्यावेळीही आणि आताही कुणाल पुष्पा स्वॅगमध्ये दिसतोय. एकनाथ शिंदेवर केलेल्या विडंबनात्मक गाण्यावर कुणालवर चोहीकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. पण अशा परिस्थितीतही कुणाल कामराने सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली. एकनाथ शिंदेवरील विडंबनात्मक गाणं सादर केल्यानंतर कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर चोहीकडून टीका होत आहे. कुणालचं विडंबनात्मक काव्य झोंबलेल्या शिवसैनिकांनी थेट आरोप करत माफी मागायला अल्टिमेट दिला आहे. एवढंच काय, तर ज्या ठिकाणी कुणालचा शो पार पडलेला त्या खारमधील स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोडही केली आहे. आता उत्तरादाखल कुणालनं एक पोस्ट केली आहे. कुणालनं संविधानाची एक प्रत हातात असलेला फोटो पोस्ट केला आहे. तसेच द ओनली वे फॉरवर्ड असं कॅप्शनही सोबत लिहिलं आहे. पुढे बोलताना कुणाल कामरा म्हणाला की ये उनकी राजनीति है, वे पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे, उन्होंने किसी के पिता को चुरा लिया, इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंदुलकर के बेटे से मिलूं? भाई चलो डिनर करते हैं. मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूँ और उनसे कहता हूँ भाई आज से वे मेरे पिता है.